नमस्कार, माझं तमाम माता भगिनीच्या लाडक्या बहिणीच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीणसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर. 6 एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती पाहू शकता. बघा, 6 एप्रिलच्या हप्त्याची महत्त्वाची माहिती. ज्या पैशाची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी, लाडक्या बहिणीसाठी 6 एप्रिलची सर्वात महत्त्वाची बातमी. बघा, एप्रिलच्या हप्त्याची वाटपा संदर्भातली बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एप्रिलच्या हप्त्याला आता सुरुवात होणार आहे, कारण एप्रिल महिन्याला आता सुरुवात झाली आहे. एप्रिल महिना उजाडलेला आहे. आज 5 एप्रिल आहे आणि आजपासून एप्रिलचा हप्ता सुरुवात होणार आहे. तर बघा, एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच पाहू शकता. बघा, 2100 रुपये कधी वाटप होतील याची माहिती पाहणार आहोत आणि 1500 रुपये याची पण माहिती पाहणार आहोत. आणि नेहमीच आपण पाहिले असेल, लाडकी बहीण योजनेचा जेव्हा केव्हा हप्ता आलेला आहे तर तेव्हा तो हप्ता तुम्हाला एकतर सकाळी वाटप होतो किंवा मग संध्याकाळी 3 ते 4 वाजेपासून तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे 3 ते 4 वाजेपासून तुमच्या खात्यात हे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होते. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत. कधी येणार आहे तुम्हाला एप्रिलचा हप्ता, सुरुवात कधी होणार आहे याविषयी माहिती पाहत आहोत. त्या अगोदर माझ्यासाठी तमाम माता भगिनीच्या माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची छोटे आणि मोठ्यातील मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. जबरदस्त अपडेट आपण पाहत आहोत. नेहमी संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत. या व्हिडिओ मध्ये पण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार त्याविषयीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एप्रिलच्या हप्त्याला सुरुवात होणार आहे तर त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहू शकता. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. ही रक्कम वाढवून 21 रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. बघा, महायुती सरकारने सांगितलं होतं, आमचं जर सरकार पुन्हा आलं तर आम्ही 21 रुपये देऊ अशा पद्धतीने आश्वासन महायुती सरकारने दिले होते. तर आता ही 21 रुपयाची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे. पण 21 रुपये कोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा. 21 रुपये पाहिजेत म्हणून. बघा, सुरुवातीला सांगतोय, सर्वात अगोदर जर तुम्हाला कुठलीही वस्तू हवी असेल तर आपण अगोदर मागणी करतो तर ते आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 21 रुपये हवे असतील तर तुम्हाला अगोदर सरकारकडे 21 रुपयाची मागणी करावी लागेल तर तुमची मागणी पूर्ण होईल. ही मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कमेंट करा 21 रुपये पाहिजे म्हणून. सर्वांनी जोरदार मागणी असायला पाहिजे, कारण जर तुमची मागणी असेल तरच मागणी पूर्ण होणार आहे. तर बघा, 1500 रुपयाची वाढ करून 2100 रुपये देण्याचे सरकारने सांगितले होते, पण अजूनपर्यंत वाढ झाली नाही. पण तुमची मागणी जोरदार असायलाच पाहिजे. आता तुमची अपडेट पहा, जोरदार आहे. मात्र अर्थसंकल्प अधिवेशनात 2100 रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. उलट योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी होत असून निकषात न बसणाऱ्या महिला पात्र करण्यात येत आहे. तुम्हाला मी सांगितलं आहे, मार्च महिन्यात अधिवेशन होतं आणि 10 मार्च अर्थसंकल्प सादर झाला तरी देखील अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा 2100 रुपयाची संदर्भात झाली नाहीये. त्यामुळे जर आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांना विचारता करण्यात आली, लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी होतील, तर त्यांनी सांगितलं, जेव्हा राज्याची परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस आम्ही स्वतः घोषणा करू आणि घोषणा झाली की आम्ही पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये देण्यात येईल. त्यामुळे 2100 रुपये जे काही घोषणा आहे ती जाहीर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. सध्या तरी कोणतीही घोषणा झाली नाही आहे म्हणून 2100 ते तुम्हाला मिळणार नाहीत. पण तुमची मागणी ही असायला पाहिजे. उडान योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी होत असून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे. बघा, ज्या महिला निकषात बसत नाही त्या महिलांना अपात्र करत आहेत. निकष कोणकोणते? एक तर तुमच्याकडे 4 चाकी वाहन नको आहेत. दुसरं, बघा, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे. तिसरं म्हणजे तुम्ही 2 किंवा 3 योजनांचा लाभ घेत नसायला पाहिजे. एकच योजनेचा घेत असायला पाहिजे अशा पद्धतीने लाभ देत आहे. सरसकट महिलांना लाभ न देता निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरण्यात येत आहे. तसे योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. नसल्याने विरोधकांनी ही लवकरच बंद होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या मनात संभय आहे. आता एप्रिल महिना उजाडला असून या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात आहे. याच एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल नवी अपडेट समोर आली आहे. बघा, एप्रिलचा जो हप्ता आहे तो तर एप्रिलच्या हप्त्या संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे. काय अपडेट
आहे तुम्ही पाहू शकता. बघा एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार. आता सर्व महिलांना एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ज्या महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांनी कमेंट करा, कारण आता एप्रिलच्या हप्त्या संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे. आता सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. एप्रिलच्या हप्त्या संदर्भात महत्वाची माहिती आपण पाहत आहोत. बघा सर्वात महत्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 9 हप्त्याचे एकूण 13,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे, पण एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली आहे. बघा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा मिळणार आहे. त्या अगोदर मार्च पर्यंत म्हणजे मार्च मध्ये तुम्हाला हप्ते मिळाले होते 3,000 रुपये. 3,000 रुपये सर्वांना आले आहे का? ज्या महिलांना 3,000 रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट करून सांगा 3,000 रुपये सर्वांना आले होते का? आणि ज्या महिलांना आले नाही त्यांनी समजून जा तुमचे अर्ज अपात्र झालेला आहे. तुम्हाला यापुढे कुठलेही पैसे मिळणार नाही. सोबतच यामध्ये तुम्हाला जे काही पैसे मिळाले असतील ते पैसे तुमचे वसूल होणार नाहीये. ते पैसे परत घेतले जाणार नाहीये. सगळ्यांनी लक्षात घ्या. आता 10वा हप्ता एप्रिलच्या महिन्यात मिळणार आहे. एप्रिल महिना आता सुरू झालेला आहे, पण एप्रिल महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. बघा अधिकृत माहिती म्हणजे ऑफिशियल माहिती अजून आली नाही आहे. अजून तरी माहिती आली नाही आहे, पण अधिकृत माहिती आल्या तर तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळेलच. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.